फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारी कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। आपण पाहत आहात मानव समाचार। पाहूया आजच्या ठळक बातम्या। अवैध व्यवसायांविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांची मोहीम। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली मोठी कार्यवाही आपण पाहूया। जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून श्री शहाजी उमाप पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना पायाबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक 16/11/22 पासून ग्रामीण जिल्हा मुख्यालयाकडून आणखीन 8 पथके पाठवून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्यात चालवणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडूनही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। सदर सूचनांनुसार नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व विशेष पथके यांनी दिनांक 1/11/22 ते 23/11/2022 या दरम्यान दारूबंदी, जुगार, अवैध वाळू, अंमली पदार्थ वगैरे विरुद्ध कायद्याअंतर्गत पुढील कार्यवाही पुढीलप्रमाणे भरीव कामगिरी केली आहे। शीर्षक आहे दारूबंदी। दाखल केसेस आहे 264, आरोपी आहेत 270, जप्त मुद्देमाल 22,14,474। दुसरा शीर्षक आहे जुगार। दाखल केलेले केसेस आहेत 50, आरोपी आहेत 87 आणि जप्त मुद्देमाल आहे 12,07,799। NDPS शीर्षक आहे दाखल केलेले केसेस आहेत 1, आरोपी आहेत 2 आणि जप्त केलेले मुद्देमाल आहे 3,80,000। अवैध गुटखा विक्री। दाखल केलेले केस आहेत 2, आरोपी आहेत 2, जप्त केलेले मुद्देमाल आहे 67,994। दुसरा शीर्षक आहे अवैध बायोडिझेल। दाखल केलेले केस आहे 1, आरोपी आहेत 5, जप्त केलेले मुद्देमाल आहे 1,68,248। पुढील शीर्षक आहे अवैध वाळू वाहतूक। दाखल केलेले केस आहेत 1, आरोपी आहे 1 आणि जप्त केलेले मुद्देमाल आहे 4,09,000। अवैध अग्निशस्त्र बाळगणारे केसेस आहेत 1, आरोपी आहेत 2 आणि जप्त केलेले मुद्देमाल आहे 71,000 रुपये। हॉटेल व ढाबा कार्यवाही करण्यात आलेले केस आहे 1, आरोपी आहे 1 आणि जप्त मुद्देमाल 0 आहे। असे एकूण दाखल केलेले केसेस 321 आणि आरोपी 370 व जप्त मुद्देमाल 1,45,18,515 रकमेचा गांजा, दारू, गुटखा, बायोडिझेल, अवैध वाळू व जुगार रक्कम हस्तगत केली असून एकूण 370 आरोपींविरुद्ध कार्यवाही केली आहे। जिल्ह्यात चालवणाऱ्या अवैध व्यवसायांविषयी नागरिकांना काही माहिती द्यायची असेल तर हेल्पलाईन क्रमांक आहे 62 62 25 63 63 यावर संपर्क साधावा। माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन श्री शहाजी उमाप पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण नाशिक यांनी केला आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा मानव समाचार, हमेशा सच के साथ।